जिल्हे 50 बातम्या पाहणार आहोत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज इंदापूरमध्ये मुक्काम। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग। पालखी स्थळाला आकर्षक फुलांची सजावट। पुण्याच्या इंदापूरमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण संपन्न। रिंगण सोहळ्याचा वारकऱ्यांची मोठी प्रमाणामध्ये गर्दी। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा फलटणमधील मुक्काम भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न। टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पालखीचं बरडकडे प्रस्थान। हरिनामाच्या गजरानं दुमदुमलेल्या पालखी तळावर लाखो भाविकांनी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सातारा जिल्ह्यामधल्या बरड गावी मुक्कामी। पालखी स्थळावर शामियाना उभारण्याची तयारी सुरू। दमदार पावसामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। उजनी धरणातूनही चंद्रभागा नदीपात्रामध्ये 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग। चंद्रभागेची पाणी पातळी वाढल्यानं लाखो भाविकांसाठी दिलासा। गजानन महाराजांची पालखी सिद्धरामेश्वरांच्या नगरीमध्ये दाखल। शेगाववरून जवळपास 750 किलोमीटरचा पायी प्रवास करत दिंडी सोलापुरात। पालखीच्या स्वागतासाठी महापौर विनायक कोंड्याल आणि महापालिका आयुक्तांकडून पालखीचं स्वागत। वाशिम जिल्ह्यातून आषाढी वारीसाठी 116 अतिरिक्त बसेसचं नियोजन। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांसाठी एसटीकडून विशेष वाहतूक व्यवस्था। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वेरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची श्री विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा किनारा आणि प्रदक्षिणा मार्गावर 2 दिवस स्वच्छता मोहीम। विद्यार्थ्यांनी श्रमदानातून सुमारे 2 टन कचरा संकलित करून परिसर स्वच्छ केला। नाशिकच्या सिन्नरमधून निघालेली सायकल दिंडी अहिल्यानगरमध्ये दाखल। 180 वारकरी सायकलवरून 3 दिवसामध्ये 350 किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूरकडे रवाना। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये गोंधळ। सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिल्यानं गोंधळ। गोकुळच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर भाजपचा आक्षेप। नांदेडच्या कुसळवाडीमध्ये सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ रॅलीचं आयोजन। केंद्र सरकारनं सोनम वांगचूक यांचं आंदोलन दडपल्याचा ग्रामस्थांचा आरोप। अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज वर्धा बंदची हाक। सकाळपासून वर्धा शहरातील सर्व दुकानं बंद। घटनेच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात येणार। इचलकरंजी महापालिकेच्या पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रकार समोर। शहरातील सम्राट अशोकनगर परिसरामध्ये नळातून निघाल्या अळ्या। दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। वसई विरार महापालिकेच्या महासभेत वाढीव पाणीपट्टीवरून गदारोळ। वाढीव पाणीपट्टीच्या मुद्द्यावर विरोधी भाजप नगरसेवकांचा सभात्याग। पाणीपट्टीच्या मुद्द्यावर चर्चा न करता भाजप नगरसेवकांची घोषणाबाजी। सांगलीच्या पलूस तालुक्यामधल्या आंधळी गावात भारनियमन विरोधात बॅटरी आणि इन्व्हर्टर घेऊन धरणं आंदोलन। आंधळी ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांकडून बॅटरी आणि इन्व्हर्टर घेऊन धरणं आंदोलन। गोकुळच्या 410 दूध सभासद सदस्यांना संस्थांना प्रशासनाकडून सभासदत्व रद्द करण्याच्या नोटिसा। नोटिशीच्या विरोधात ताराबाई पार्क कार्यालयासमोर दूध संस्था चालकांचा ठिय्या। सांगलीमध्ये ट्रॅक्टर योजना घोटाळा प्रकरणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांना निवेदन। तातडीनं चौकशी करण्याचं संजय शिरसाट यांचं आश्वासन। सांगलीच्या वारणा धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। पाथरपुंज भागामध्ये सर्वाधिक 131 मिलीमीटर पावसाची नोंद। धरण क्षेत्रामध्ये आतापर्यंत 943 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती। भंडाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस। हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। नदी नाल्यांच्या काठावर जाणं टाळा। जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। रस्त्याच्या अर्धवट बांधकामामुळे दुकान गोदामांमध्ये पाणी शिरलं। दुकानामध्ये पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान। 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं दमदार पुनरागमन। पंचगंगा नदीची पाणी पातळी 20 फूट 3 इंचांवर। यंदाच्या पावसाळ्यामध्ये राजाराम बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली। अहिल्यानगर जिल्ह्यामधील भंडारदरा पाणलोट क्षेत्रामध्ये मान्सून सक्रिय। 100 फुटांवरून कोसळणारा वसुंधरा धबधबा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरला। निसर्गाचा मनमोहक नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या हलक्या पावसामुळे पिकांना जीवनदान। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। 8 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं होतं। परभणीमध्ये जुलै महिना सरला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यानं उष्णतेचा तीव्र तडाखा। वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोपवाटिकेला फटका बसला। आंबा आणि बांबूची शेकडो रोपटी जळून खाक झाली। जळगावात 10 दिवसांपासून पावसाची दडी। भडगाव पाचोरा तालुक्यात दुबार पेरणीचं संकट। सोयाबीन मका कपाशी धोक्यात। पिकांची वाढ खुंटली। शेतकरी चिंतेत। बुलढाण्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत। पावसासाठी गावकऱ्यांनी जुनी धोंडी परंपरा जागवत विठ्ठल चरणी साकडं घातलं। दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। जळगाव जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत। पाण्याअभावी केळीची बाग करपल्यानं केळी उत्पादकांचं नुकसान। जिल्ह्यामध्ये 15 ते 20 दिवसांपासून पावसाची विश्रांती।
नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1.5 महिन्यापासून पाऊस नसल्यानं खरीप हंगाम संकटात. जिल्हा तत्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी. महाबळेश्वर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची मंत्री मकरंद पाटील यांनी केली पाहणी. मकरंद पाटील यांची नावली गावामध्ये भेट. खचलेल्या मंदिर परिसराची केली पाहणी. हिंगोलीमध्ये हळदीच्या दरामध्ये 4 ते 4.5 रुपयांची वाढ झाल्यानं संत नामदेव मार्केट यार्डामध्ये हळदीची आवक वाढली. दर 17,500 रुपयांपर्यंत पोहोचल्यानं बाजाराबाहेर वाहनांच्या रांगा. सरकारी कांदा खरेदीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद. 2 महिन्यामध्ये केवळ 36,000 मेट्रिक टन कांदा खरेदी. मुदतवाढ देऊनही सरकारी कांदा खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ. सध्या 2,125 रुपये प्रति क्विंटल दरानं सरकारी कांदा खरेदी. नाशिकच्या येवल्यामध्ये विक्रेत्याकडून 1 एकर कारल्याची बाग नष्ट केल्याची घटना. बाग नष्ट केल्यानं शेतकऱ्यांचं 15 लाखांचं नुकसान. येवला पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल. अकोल्याच्या आले गावात एका विहिरीतून सलग 3 दिवसांपासून गरम पाणी. ग्रामस्थांमध्ये भीती आणि कुतूहलाचं वातावरण. नागरिकांनी विहिरीवर धाव घेत प्रत्यक्ष पाण्याची पाहणी केली. बुलढाण्यामधल्या शेलगाव देशमुख ते डोणगाव रस्त्यावरील पुलाला पडलं भगदाड. पुलाला भगदाड पडल्यानं एसटीची सेवा बंद. परिसरातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. नाशिकच्या येवला नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम. मनमाड रोडवरील विंचूर चौफुली ते बाजार समितीपर्यंतचं अतिक्रमण हटवलं. पुन्हा अतिक्रमण केल्यास कडक कारवाईचा इशारा. बीडच्या परळीमध्ये तुकाराम मुंडेंच्या एफडीएच्या कारवाईचा धसका. धर्मापुरी शिवारात मुदतबाह्य औषधांचा साठा अज्ञातांनी फेकला. कारवाईच्या धसक्यामुळे औषध विक्रेते माफियांमध्ये भीतीचं वातावरण. अकोल्यामध्ये तुकाराम मुंडेंच्या गुटखा कारवाई प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट. अकोला पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांवर गुन्हा दाखल. अभियंता अभिषेक गई, भाजप नगरसेवक विनोद मापारी यांचा सख्खा भाचा. वाशिम जिल्ह्यामध्ये भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्यांच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनानं धडक मोहीम राबवली आहे. 4 महिन्यामध्ये 88 ठिकाणी छापे टाकून कारवाई. पुढील काळातही तपासणी सुरू राहणार. एफडीएच्या कारवाईचा सांगलीमध्ये भेसळखोरांना धसका. तुकाराम मुंडेंच्या भीतीनं सांगलीमध्ये ओढ्यामध्ये भेसळयुक्त दूध फेकल्याचा प्रकार. मिरज तालुक्यामधल्या टाकळी परिसरामधला प्रकार. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर धुळे जिल्ह्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचा मोठा धडाका सुरू. विविध कारवायांमध्ये तब्बल 42 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त. 17 प्रकरणामध्ये 2,23,000चा दंड वसूल केला. धाराशिवच्या लोहारा तालुक्यामध्ये तरुणाच्या खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट. मोबाईलनं पेट घेतल्यानंतर तरुणानं तो तत्काळ बाहेर फेकल्यानं मोठा अनर्थ टळला. किरकोळ दुखापत झाली असून स्फोटाचं कारण अस्पष्ट. पालघरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळ्या बाजाराचा पालघर पोलिसांकडून पर्दाफाश. एलपीजी गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजारावर मनोर पोलिसांची धाड. कारवाईमध्ये 120 व्यावसायिक सिलेंडर आणि 4 मशीन जप्त. बुलढाण्याच्या आलेवाडी गावातील स्मशानामध्ये अज्ञात व्यक्तीनं अघोरी पूजा केल्याचा प्रकार. या घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण. कारवाईची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार. राष्ट्रीयकृत बँकेच्या नावानं आलेल्या मेसेजमुळे 24 लाखांची फसवणूक. संभाजीनगरमध्ये निवृत्त अभियंत्याच्या खात्यातून 24 लाख लंपास. अवघ्या 90 मिनिटांमध्ये बँक खात्यामधून तब्बल 24 लाख रुपये लांबवले. मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर फाट्यावर कारचा अपघात. कार कंटेनरला मागून धडकल्यानं दोघांचा जागीच मृत्यू. इतर जण जखमी. जखमींवर शिरपूरमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेबाहेर भीषण आग. शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज. सुदैवानं जीवितहानी नाही. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. चिपळूण शहरामध्ये मुंबई गोवा महामार्गावर थरारक अपघात. लोखंडी खांब कारमध्ये घुसला. चालक थोडक्यात बचावला. महावितरणचे लोखंडी खांब वाहून नेणाऱ्या पिकअपमुळे अपघात. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत. सांगलीच्या मिरज शहरामध्ये दिवसाढवळ्या दुचाकी चोरीच्या घटना. दर्गा परिसरामधील दुचाकी चोरीची घटना. सीसीटीव्हीत कैद. मिरज पोलिसांकडून चोरांचा शोध सुरू. चंद्रपूरच्या भद्रावतीमध्ये शेअर मार्केटमध्ये आमिष दाखवून तरुणाची फसवणूक. युवकाची 19 लाख रुपयांची फसवणूक. या प्रकरणी भद्रावती पोलिसांकडून अज्ञात सायबर भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल. मुंबईतल्या अंधेरीमध्ये भारतातील पहिल्या मिक्सी एआय आधारित अत्याधुनिक व्हर्च्युअल स्टुडिओचं उद्घाटन. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. मिक्सी स्टुडिओचे संस्थापक अजय मधोक, सहसंस्थापक अर्जुन मधोक यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती.